नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या वैभव फार्मर या ब्लॉगमध्ये, या चॅनलवर. तर मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आपली शेती आहे 5 एकर. ती तुम्ही मागे बघू शकता, ही विहीर आहे आपली. त्या विहिरीचे हाल जरा फारच खराब आहे. त्यावेळेस खोदली, ती थोडी व्यवस्थित खोदल्या नाही गेली, त्याच्यामुळे ती विहीर आता आपण खोल करायला घेतली आहे. खोल करण्यासाठी आज 1 एप्रिल आमचे बंधू आहेत कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्याकडे तो कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. सध्या ती 40 फूट आहे आणि ती आता अजून खोल करायची आहे असा मानस आहे. तर मशीन आली आहे, तुम्हाला मशीन दाखवतो आणि मग इथून पुढे काय काय घडतं, कसं घडतं ते आपण बघू. आणि तुम्हाला सर्वप्रथम विहीर पण दाखवतो. ही बघा, ही मशीन आलेली आहे. त्यांचे मालक आता मागून येत आहेत. ते कशी आणायची, इकडे हा रस्ता आहे आमच्या शेताचा आणि आमचं हे शेत आहे. तुम्हाला विहीर दाखवून देतो पहिले. म्हणजे कसं, आत्ताची विहीर आणि नंतर होणारी विहीर याच्यातला फरक तुम्हाला जाणवेल. हे शेत आहे आमचं असं काळ्या मातीचं, चांगलं 5 एकर शेत आहे हे. तिकडे थोडीशी भुरकाळ जमीन आहे. 2 दिवस आधी चांगला पाऊस पडला, पाणी तसं भरपूर आहे, परंतु विहीर जशी पाहिजे तशी केलेली नाही. आमच्या वडिलांनी तेव्हा लक्ष नाही दिलं व्यवस्थित. अशा प्रकारे विहीर आहे. चाळीस फूट खोल आहे, आणखी 20 फूट खोल करायचा मानस आहे. हे बघू शकता तुमचं. ती मशीन तिकडे थांबलेली आहे, ती आता येईलच थोड्या वेळात. तिला उतरून घेऊ आणि मग तुम्हाला मी दाखवतो. तिथं जातो मी, बघ काय होते ते. बघा, हा रस्ता आहे. या रस्त्यानं ती मशीन येणं शक्य नाही, त्याच्यामुळे मला असं वाटते ती इकडनं येतील, नाही तर इकडनं आणतील. काय त्यांची प्लॅनिंग आहे ते बघू. मागे चालली ती. काय झालं, इकडून न्यायला लागतं खालून, या वावरातून. मला वाटतं मशीन न्यावं लागेल, ट्रक नाही जाणार. मशीन नेऊ ना मग. ऑपरेटर फोटो नाही यूट्यूब. आता सगळं म्हटलं रेकॉर्ड करून ठेवा यूट्यूबवर. नवीन शेती आहे, बिगर लग्नाचा नवरदेव आहे मला. ऑपरेटर बसले, आता बघू. आता उतरवतात मशीन आणि शेतातून ते घेऊन जाणार आहेत. मशीन चालू केली त्यांनी ट्रकवरच. लय आरामशीर काम करतात ते. जीवा उतरला आला बाहेर आहे का, असं तर कर्मचाऱ्याचं काम आहे याच्या.
रहदारी चालू आहे. हा वाशिम कडे जाणारा रस्ता आहे आणि हा कारंजा मधात आमचं गाव लागते. आता इथून पुढे थोडे व्हिडिओ मोठे मोठे होत जातील कारण की काम आपल्याला सविस्तर घ्यायचं आहे. आणि त्याचं आता हे चालवते आणि ते उतरवते त्याच्यावरच चालू आहे बाद. अजून मालक आले नाहीत. एक हा ट्रकचा ड्रायव्हर आहे तो माझ्या आत्या भावाच्याच गावचा आहे, चिसखेड्याचा. ठाकरे म्हणून आहेत ते. किती मोठी मशीन आहे बापरे बाप. बघा ऑपरेट करायची कमाल आहे. भीती पण नाही वाटत त्यांना काही. अशी मशीन जर आधी आणली असती आमच्या वडिलांनी तर किती बरं झालं असतं. मला डबल खर्च करायचं काम पडत आहे ॲक्च्युली. कशी उतरवतात काय कलाच आहे बघ. टेकली बाबा खाली. एवढं हळू काम होत आहे. LR50 नावाची मशीन आहे. आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत कन्स्ट्रक्शन, कृष्णा कन्स्ट्रक्शन, रोकडे पाटील. ते ब्रेकर पण आहे बघा. त्यांना विशेष सांगितलं होतं ब्रेकर आणायचं म्हणून. ब्रेकर आहे. उतरवली भावानी खाली. आता हे शेतातून टाकतायत. आता स्पीड वाढला मशीनचा. आणि जोपर्यंत ट्रकवर होती तोपर्यंत फास्ट होती. आता या शेतातून आपल्या शेतात ती जाईल. त्या साईडने घ्या जावं ना. त्या साईडनं. हो हो ते घ्या सध्या घ्या. कसं लोकांच्या शेताला त्रास नको व्हायला काही. खड्डा आला का लय मोठा. कशी काढते काय मी. टेकली 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 टेकली.
किती मोठा पंजा निघाली बघा, डायरेक्टच काढली भाऊन. एक्सपर्ट आहे. हॅमर उचलून ते आता घेतील ब्रेकर. कारण की ब्रेकर हाताने घेऊन जाणं एवढं शक्य नाही. बघा लागणार रोडवरचे. बाप्पा काय वजन आहे त्याचं. अजून काय घ्यायचं आहे? अजून काय घ्यायचं आहे? चला मित्रांनो, आता एकदाची मशीन खाली उतरली. आता या साईडनं मशीन आपल्या शेतात येणार आहे. मशीन येत आहे. फक्त एकच देवानं कृपा करावी की चांगलं पाणी लागू द्यावं आणि विहीर चांगली व्हावी, बस एवढी विनंती आहे देवाला. गेटमधून घुसते का नाही काय माहिती बाबा. होय मशीन लईच आवाज करते. मालक पण आले वाटते त्यांची, ती गाडी आली त्यांची मागून. हो, मग हे दगड मागे थोडीशी घेऊन होतं ना. नाही ना, हो जाते ना. नमस्कार, गुड मॉर्निंग.
कॅमेरा नाही का दिले? किती फूट असेल? 3-4 फूट पाणी आहे. पावसाच्यानं अजून वाढलं का सर? काय आणायचं म्हणते ते? कासाठी? नारळ फोडतो बरं मी पहिले. गेली पहिल्यांदा विहीर मशीन. लागलं बाबा पाणी. टेकली. ट्रॅक्टर आलं डायनामो सहित अशी व्यवस्था आहे यायची, म्हणजे झंझटी करायचं काम नाही. रंजन भाऊ मला काहीच माहित नाही. ही जे मांडा ना व्यवस्थित आहे. एवढं आपल्याला राहूच द्यावं लागते. हा ठीक आहे ना. इथं आणि तिथं मग इकडे आम्ही घेऊन जातो. क्लिअर करा मस्त पैकी. दिसायला गोलाईत नाही पूर्ण. कन्स्ट्रक्शनचे मालक रणजित भाऊ रोकडे त्याची टीम.